निधीतून उभारण्यात आलेल्या ज्या जलजीवनच्या ज्या टाक्या आहेत त्याच्यावर वैयक्तिक किंवा व्यक्तिगत व्यक्तीचं जाहिरात झाली नाही पाहिजे हे असं शासनाचं म्हणणं आहे. परंतु तिथे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी काय केलं की अदानी समूहाला म्हणजे जे पण ठेकेदार असतील त्यांना का बाबा तुम्ही हे करू शकता, त्याच्यावरती जाहिरात तुम्ही करू शकता असं त्यांनी पत्र दिलेलं आहे. तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही पत्र दिले तरी पण आणि मी काय केलं त्याच्यावरती ग्रामविकास अधिकाऱ्यांना जर प्रश्न विचारला केला असता तर त्यांनी मला सांगितलं का तुम्ही माझ्या लेखी स्वरूपात मला तक्रार द्या. तर मी लेखी स्वरूपात 15 तारखेला तक्रार दिलेली होती, तक्रार अर्ज केलेला होता, परंतु त्याच्यावरती कुठलीही प्रकारची कारवाई झाली नाही. परंतु मग त्याच्या 15 दिवसानंतर मी 30 तारखेला माहिती अधिकार टाकला त्यांच्यावरती. माहिती अधिकारात मला त्यांनी काय केलं की 23व्या दिवशी अपूर्ण माहिती दिली. आणि प्रथमतः जर मी माहिती मराठी भाषेत जर सांगितली असेल मागितली असेल तर त्यांनी मला मराठी भाषेत त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी इंग्लिशमध्ये सर्व माहिती मला दिलेली आहे. तर ठीक आहे, असो, काय विषय नाही. परंतु त्यांनी त्यांच्या कर्तृत्वामध्ये कसूर केली आहे, कायद्यामध्ये कसूर केली आहे व विलंब लावला आहे. विलंब लावल्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिनियम 1979 नुसार त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी ही आमची मागणी प्रथमतः आहे. असं पत्र दिलेलं की आमच्याकडनं चूक झाली, तर चूक झाली हा पत्र मला काल दिलेलं आहे. 1 मिनिटाचं पत्र दाखवा दिलेलं आहे. परंतु जर मी महिनाभर आधी त्यांना जर अर्ज दिला असेल आणि पाऊस उघडा होता तेव्हा, तरी पण त्यांनी तेव्हा पेंट नाही केलं. परंतु जेव्हा मी उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर मग त्यांनी ह्या प्रक्रिया काय केल्या, कारण की काल पण त्यांनी भर पावसामध्ये तिथे पेंट केलेलं होतं, परंतु पाऊस असल्यामुळे ते पेंट निघून गेलेलं होतं. मग ही कारवाई त्यांनी आधी का नाही केली ग्रामविकास अधिकाऱ्यांनी? त्यावरती आमचं असं म्हणणं आहे की ह्या ग्रामविकास अधिकाऱ्याला त्याला अधिकार माहिती नसतील तर त्या खुर्चीवरती बसण्याचा त्यांचा अधिकार नाही आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे आम्ही त्यांची निलंबनाची मागणी केलेली आहे. आमच्याकडे गुरुग्रामजीमध्ये आशिष दीपक गायकवाड यांनी जे टाकी पेंडमध्ये जे तक्रार दाखल केलेली आहे ती आम्ही टाकी म्हणजे जलजीवन मिशनचे काम चालू असताना आम्ही व्यवस्थित तिला पेंड वगैरे 4 टाकीने केलं होतं. तर काही 2-3 वर्ष होऊन गेल्यानंतर टाकी जुनी असते, खराब होते. तर जे अदानीवाले ते लोक आले होते तर ते बोलले की तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये पेंट करून देतो असं. त्याच्यामध्ये आमचं ग्रामपंचायतीचा काही हेतू नव्हता असा, जेणेकरून ग्रामपंचायतीचे 4 पैसे वाचतील ह्या उद्देशाने आम्ही त्याला ती पेंट करून सांगितलं होतं. पण त्याच्यावरती जलजीवन मिशन प्रत्येक टाकीवरती ग्रामपंचायत मानकिवली असं नाव टाकण्यामध्ये द्यावं असं त्याला आम्ही उल्लेख केला होता. आणि त्यामागे जो आशिष गायकवाड यांनी जो उपोषणासाठी बसलेला आहे तर त्याला आम्ही 2-3 वेळेला विनंती करून परत एक काल पत्र पण दिलं होता की बाबा जे काय अडाणी ग्रुपचं काय नाव आहे त्याच्यावरती ते पाऊस थोडा 2-3 दिवस थांबल्यानंतर आम्ही ते हटवून देतो म्हणून असं त्याला रिक्वेस्ट करून पण काल पत्र देऊन पण तरी पण त्यांनी आज उपोषणाला बसलेला आहे. तो आम्ही सर्व कमिटी मेंबर, उपसरपंच, माझे उपसरपंच माननीय संजय देशमुख, ग्रामसेवक मॅडम यांनी सर्वांनी आम्ही त्यांना विनंती करून केली होती की आम्ही तुमचे हे जे नाव आहे ते पाऊस गेल्यानंतर हटून तू उपोषण मागे अशी आम्ही त्याला विनंती केली होती. त्या बाईकच्या उद्देशाने आम्ही आशिष गायकवाड यांना अशी विनंती करण्यात येतो की जे पाऊस गेल्यानंतर आम्ही ते काम आहे पेंटिंग केलेलं आहे ते हटवून व्यवस्थित करून देऊ, पण तुम्ही उपोषण थांबवा अशी तुम्हाला विनंती करत आहे. मित्र आशिष दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेत. ग्रामसेवक मॅडमकडे त्यांनी जलजीवन मिशनवरती जी ॲडव्हर्टाईज केली अदानींची, ती ॲडव्हर्टाईज कशा स्वरूपात केली यासाठी तक्रार अर्ज केला, परंतु ग्रामसेवक मॅडमांनी त्याची कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली नाही. नॅशनल जलजीवन मिशनचे डायरेक्टरांचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये डायरेक्टर स्पष्टपणे सांगतायत की तुम्ही जलजीवन मिशनचं ॲडव्हर्टाईज करा. मग अदानीची ॲडव्हर्टाईज करण्याचा ह्या मॅडमना अधिकार दिला कोणी? मॅडमांनी नक्की अदानी ग्रुपकडून त्यांनी काय लागेबंदी त्यांचे आहेत का असा प्रश्न आता समग्र नागरिकांना या ठिकाणी पडलेला आहे. कारण की जर शासनाची जी टाकी आहे, सार्वजनिक टाकी आहे, त्या सार्वजनिक टाकीवरती इतर उद्योगपतींची ॲडव्हर्टाईज होत कशी शकते? हा मोठा गंभीर प्रश्न आहे. मॅडमवर त्या ग्रामसेवक कार्यालयामध्ये आपण त्यांनी जर माहिती अधिकार टाकले त्याची माहिती अपुरी दिली जाते. त्यांच्याकडे
त्याची उत्तरं त्यांना व्यवस्थित दिली जात नाही. म्हणजे या मॅडम त्या ग्रामसेवक अधिकारी जे आहेत ते त्या पदाच्या खुर्चीला न्याय देतात का, हा सुद्धा प्रश्न खूप अतिशय गंभीर असा आहे. त्याच्यामुळं दादा जे उपोषण लोकशाही मार्गाने या ठिकाणी जे करत आहेत त्या लोकशाही उपोषणाला आमचा सर्वांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन व्यापक स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होईल, याची सर्वांनी दखल घ्यावी. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे त्यांच्या उपोषणाला. आज रायगड जिल्ह्यामध्ये आज असा पहिला व्यक्ती आहे का त्यांनी अदानीच्या विरोधात आणि या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात एवढा मोठा आवाज उठवला आहे. ग्रामसेवक मॅडमला एवढीच कळकळीची विनंती आहे, मॅडम आज तुम्ही एवढ्या वर्ष या गावामध्ये सेवा करता, तुम्हाला सर्व गावाने भरभरून पाठिंबा दिला, प्रत्येक कार्यामध्ये मदत केली, परंतु या गावचा एक नागरिक म्हणून त्या माणसाचा एक तरी आवाज तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे नव्हता. त्या माणसाने एक समाजाच्या दृष्टिकोनातून एक चांगला हेतू म्हणून आवाज उठवला आहे. आता तुम्हाला जाग आली का, हा माझा प्रश्न तुम्हाला पडतोय. कारण आता त्यांनी उपोषणाला बसल्यानंतर तुम्ही रंगरंगोटी करायला घेतली, परंतु हा विचार अगोदर झाला असता तर आम्हाला खरोखरच आनंद आणि तुमचा पण अभिमान वाटला असता. परंतु आज आम्ही उग्र स्वरूपात आज आंदोलन चालू करत आहोत. जर तुमचा राजीनामा नाही मिळाला तर याच्या पुढे व्यापक असं आंदोलन आम्ही तालुक्यामध्ये उभं करणार आहोत. धन्यवाद. सर, ही जलजीवन मिशनच्या टाकीचं जो आता त्याबाबत जे उपोषणाला बसले त्याबाबत माझं त्यामध्ये काहीच रोल नाही. म्हणजे आमची जे बॉडी होती पूर्ण सरपंच उपसरपंच त्यांनी सर्वस्वी निर्णय घेतला की आपले जलजीवन मिशनच्या टाक्या जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला ते फ्रीमध्ये जर पेंट करून मिळत असतील, 2 पैसे ग्रामनिधीचे वाचत असतील, तर मग आपल्याला त्यांना NOC किंवा पत्र द्यायला काय हरकत नाही आहे. तर मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी पण थोडा विचार केला की चला ठीक आहे, चांगल्या गोष्ट होत असेल तर सरपंच आणि आपले सदस्य यांनी सांगितलं की आपण एक पत्र देऊन ते फ्रीमध्ये करून घेऊ, की त्यामागे कुठल्याही आर्थिक किंवा काही हेतू नाही आहे दुसरा. पण यांनी जो विषय घेतलेला आहे तो पूर्ण माझ्यावर घेतलेला आहे का यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याचं पूर्ण हे आहे किंवा यांच्या काहीतरी चुकीच्या यांनी, पण यामध्ये माझा काहीच विषय नाही आहे. हे सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे बॉडीचा. त्यामुळे मी त्यांना विनंती करेल की आता थोडा खूप पाऊस चालू आहे, आम्ही त्यांना पत्र पण विनंतीचं दिलेलं आहे की 2-4 दिवस पाऊस कमी होऊ द्या, आम्ही पूर्ण ते नाव पेन करून व्यवस्थित पूर्ववत करून जलजीवन मिशनचं नाव टाकून देऊ आणि हा विषय इथे थांबवावा अशी मी नम्रपणे विनंती करते किंवा उपोषण मागं घ्यावं असं विनंती करते.